नमस्कार. सगळेजण खूपच खुश असतात. खूपच सगळ्यांना आनंद झालेला असतो. त्यावेळेला इंदू व्यंकुमारा सुद्धा खूप खुश असतात. विठुरायाची मूर्ती देवळात आल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला असतो. अधोक्षज इंदूला म्हणत असतो, इंदू, शेवटी तू ते करून दाखवलंसच. खरंच इंदू, तुला मानलं पाहिजे. तेव्हा लगेच इंदू बोलते, खरं सांगू अधोक्षज, आज मला खरंच खूप बरं वाटतंय. इतके दिवस विठुराया आपल्या सोबत नव्हता, पण आज मात्र विठुराया आपल्या सोबत आहे या गोष्टीचा मात्र मला आनंद आहे. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं इंदू, नाहीतर काहीच शक्य नव्हतं. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, आपल्या दोघांमुळे हे शक्य झालं. व्यंकू महाराज, तुम्ही मदत केली म्हणूनच आपल्याला विठुराया मिळाला. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, असं तुला वाटतंय, पण खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती रागवलो होतो, चिडलो होतो. याची शिक्षा मात्र मला विठुरायाने दिली होती. तो माझ्यापासून लांब गेला होता. पण खरंच इंदू, हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, आज आपण मंदिरात कीर्तन करूया. आणि तसंही आज आपला शेवटचा दिवस आहे. इतके दिवस आपण रोज सगळ्यांशी व्यक्त होत होतो, पण आज मात्र थांबण्याची वेळ आली आहे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, मला कळतंय, जड जातंय तुला, समजतंय मला, पण कितीही काही झालं तरी सुद्धा माणसाला थांबावं लागतंच. कधी ना कधीतरी ती प्रत्येकावरतीच वेळ येते. तेव्हा मात्र इंदू बोलते, व्यंकू महाराज, खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. तुम्ही ज्या पद्धतीने हे सर्व बोलताय ना, खरंच मानलं पाहिजे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, आता या सर्व गोष्टी बस करूया आणि अधोक्षज गावामध्ये जाऊन सांग, आज आपल्या मंदिरामध्ये कीर्तन आहे म्हणून. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, ते सांगायची गरजच लागली नाही, कारण सगळ्यांना कळून चुकलंय. विठुराया परत आला म्हणजे इंदू कीर्तन करणारच. हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात, खरंच आज सगळं काही नीटच झालं. आता कोणत्याच गोष्टीची काही एक गरज नाही. शकुंतलाबाई, मोठ्या बाई म्हणत असतात, इंदूमुळेच हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, नाहीतर आज आपलं काय झालं असतं देवालाच ठाऊक. तेव्हा इंदू बोलते, तुम्ही सर्वजण जर का माझंच कौतुक करत असाल तर मग मी इथून जाते. तुम्हाला माझंच कौतुक करायचं आहे का? हे सर्व जे काही शक्य झालं ना, ते सर्वांमुळे शक्य झालं, आणि प्लीज असा विचार सुद्धा करू नका. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश असतात. इकडे संध्याकाळी सगळेजण जमलेले असतात. सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. इंदू छान प्रकारे कीर्तन करत असते. त्यावेळेला तिथे श्रीकला येऊन बसलेली असते. विठुराया समोर कीर्तन करताना इंदूला खूप भारी वाटत असतं. इंदू खूपच खुश असते. त्याच वेळेला व्यंकू महाराज इंदूला बोलतात, इंदू, मला आज खूप भारी वाटतंय. ते सुद्धा तिच्या सोबत कीर्तन करत असतात. त्याच वेळेला श्रीकला इंदूच्या पोटामध्ये चाकू खुपसायला जाणार, तेवढ्यात मात्र तिचा हात जड होतो, तिचा हात वाकडा व्हायला लागतो आणि तिच्या हातातून चाकू खाली पडतो आणि एकाएकी श्रीकला खाली कोसळते. श्रीकला खाली कोसळल्यानंतर मोठ्या बाई श्रीकलाच्या अंगावर धावत जातात आणि तिला म्हणतात, तू माझ्या सुनेवरती हल्ला करणार, तुझी हिम्मतच कशी झाली ग? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? बोल बोल, माझ्या सुनेवरती हल्ला करायची तुझी हिम्मतच कशी झाली? तेव्हा मात्र श्रीकला इंदू समोर हात जोडते. इंदूची माफी मागत असते.
इंदूला म्हणत असते, इंद्रायणी ताई मला माफ करा, माझं चुकलं. त्यावेळेला इंदू तिथल्या बायकांना बोलते, प्लीज तिला जरा तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेता का? आणि मोठ्या बाई तुम्ही जरा शांत व्हा. मोठ्या बाई स्वतःला जर का शांत केलं तर बरं होईल. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, आज फक्त आणि फक्त तू माझ्या सुनेमुळे वाचलेस, नाहीतर श्रीकला तुला तर मी उद्ध्वस्त केलं असतं. श्रीकला मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्या बाईंना व्यंकू महाराज बोलतात, वहिनी बहिणी शांत व्हा. अहो शेवटी बघितलं तुम्ही, श्रीकला तर आपल्या इंदूवरती हल्ला करायला आली होती, पण विठुरायाने तिला चांगलीच अद्दल घडवली. साक्षात विठुराया आला इंदूसाठी धावून. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, व्यंकट भाऊजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय. साक्षात विठुरायाने आपली प्रचिती दाखवलीच आणि विठुरायाच आला इंदूसाठी धावून. तेव्हा मात्र अधोक्षज सुद्धा खूपच रडकुंडीला आलेला असतो. त्यावेळेला इंदू बोलते, अदू अरे मला काहीच झालं नाही, तू स्वतःला सावर, सगळं काही ठीकच आहे. तेव्हा मात्र अधोक्षज इंदू व्यंकू महाराज जोर जोरात विठुरायाचा गजर करायला लागतात. व्यंकू महाराजांना तर गजर करत असताना साक्षात छोटी इंदू तिथे कीर्तन करते हे दिसत असतं आणि व्यंकू महाराज खूपच भावुक होतात. व्यंकू महाराज साक्षात त्या इंदूच्या डोक्यावरून हात फिरवायला जाणार आणि तेवढ्यात मात्र ती छोटी इंदू गायब झालेली असते आणि व्यंकू महाराजांचं लक्ष मोठ्या इंदूकडे जातं. मोठी इंदू कीर्तन म्हणत असताना बघून व्यंकू महाराजांना खूपच आनंद होतो. व्यंकू महाराज खूपच खुश असतात. तेवढ्यात इंदू साक्षात विठुरायाच्या जवळ जाते आणि मोठ्याने बोलते, विठुराया पाठी राखा, विठुराया पाठी राखा. व्यंकू महाराज सुद्धा मोठ्याने म्हणत असतात. सगळेजण खूपच नाचत विठुरायाचा गजर करत असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. विठुरायाचं भव्य तेज ती तिच्या डोळ्यामध्ये साठवून घेत असते. तिला खूपच आनंद होत असतो. त्यावेळेला व्यंकू महाराज इंदूच्या जवळ जातात आणि इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात, इंदू अगं काय झालं? तेव्हा इंदू बोलते, नाही, शेवटी निरोप घ्यायची वेळ आलीच. आता सगळं काही संपलं. आणि सगळेजण हात जोडून आपल्या सर्वांचा निरोप घेताना मालिकेत दिसत आहेत. सगळेजण खूपच भावुक झालेले आहेत आणि साक्षात इंद्रायणी या मालिकेने प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेताना दाखवण्यात आलेला आहे. तुम्हाला ही मालिका कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.